पुण्यामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णींविरोधात शिवसेना युबीटीने आता बॅनरबाजी केली आहे। पुणे रेल्वे स्टेशन नामांतराच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं मेधा कुलकर्णींना डिवचलंय। बॅनरवर मेधा कुलकर्णींचा कोथरूडची बाई असा उल्लेख करण्यात आलाय। तसंच आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल तर बुधवार पेठेचं नामांतर मस्तानी पेठ करा असा टोला बॅनरमधून लगावण्यात आलाय। तर पुण्यामध्ये अशा प्रकारे ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि एक प्रकारचं हे बॅनर युद्ध पुण्यामध्ये रंगलेलं आहे। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा हा वाद आहे। मेधा कुलकर्णींनी पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर व्हावं अशी मागणी केलेली होती आणि पेशव्यांचं नाव याला देण्यात यावं अशा प्रकारे त्यांनी मागणी केली होती। मात्र यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बॅनरबाजी करत त्यांच्या विरोधामध्ये एक बॅनर लावले आणि कोथरूडची बाई असा उल्लेख या बॅनरमध्ये मेधा कुलकर्णींचा करण्यात आलाय। नामांतराची खुमखुमी आली असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करावं असं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, सध्या बॅनर युद्ध पुण्यामध्ये रंगलेलं दिसतंय आणि मुद्दा नामांतराचा आहे। काय नेमका सगळा हा वाद आहे आणि काय बॅनर्सवरचे नेमके मजकूर आहेत? हा वाद सुरू झाला परवा दिवशी मीटिंग झाली पुण्यात रेल्वे डीआरएम ऑफिसची सर्व खासदारांची। त्यात मेधाताई कुलकर्णी राज्यसभेत खासदार आहेत भाजपच्या, त्यांनी मागणी केली, तसं पत्र दिलं रिसर की पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं। त्याच्यावरनं मग सगळा हा वाद सुरू झाला। त्यांनी मागणी केल्यानंतर लई संभाजी ब्रिगेडने विरोध केला। आता सेनेने थेट पोस्टर लावलेत, तुम्हाला नाव द्यायचं तर मग बुधवार पेठेला नाव द्या। मग इथपर्यंत या खालच्या लेवलपर्यंत हा सगळा वाद येऊन टेपलेला आहे। मग एका अर्थाने मी खरं तर रेल्वेमध्ये त्या स्टेशनची नावं त्या शहराने ओळखली जातात, दुसरं कोणाचंही नाव दिलं जात नाही त्याला। पण यांनी हे सगळा वाद उकरून काढला। सर्व पक्ष नेते याला जबाबदारी वितर म्हणत आणि त्यातनं मग आता ह्या लेवलला हे सगळा वाद येऊन पोहोचलेला, म्हणजे पोरखळ बनून गेलेला अक्षरशः। ठीक, चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून होते।